सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री विशाल सर, आपल्या संस्थेचे सचिव श्री वर्धमान शेठ कहाळे, त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री वळसे सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आपले सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या देशासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी आपल्याला 20 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं आणि आपण एकदा मुक्त वातावरणामध्ये कोणाच्याही बंधनात आपण न राहता आपण स्वतंत्र झालो. 15 ऑगस्ट हा दिवस आपण ध्वजारोहण साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमत नाही, तर आपल्याला एक जाणीव करून देणारा दिवस आहे. आपल्या कर्तव्याची, आपल्या देशभक्तीची, आपल्या देशप्रेमाची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहता की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 80 वर्ष झाली आणि या 80 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेतलेली आहे आणि यापुढे या देशाची प्रगती करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही या देशाचे भावी नागरिक आहात आणि म्हणून या देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपल्याला तयार व्हायचं आहे. आपण जीवन जगत असताना आपल्या हातून नकळत राष्ट्राचं पुढे नुकसान होणार नाही, समाजाचं पुढे नुकसान होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्या हातातील जे पुस्तक आहे, तुमच्या डोक्यातील जो विचार आहे आणि तुमच्या कृतीची जी शिस्त आहे आणि तुमच्या वर्तणुकीतला जो संस्कार आहे तो या देशाचं भविष्य घडवणार आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या देशाचं भविष्य